मंडळी नमस्कार. मी प्रसाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, मराठा आरक्षण मिळवून देण्याची आणि घेण्याची 24 जानेवारी ही तारीख दिवसाने जवळजवळ येत आहे आणि जवळपास 3 कोटी मराठ्यांना घेऊन मराठ्यांचे आरक्षणाचे जनक मनोज जरांगे हे मुंबईमध्ये धडकतील हे एकदाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. कालपर्यंत असं वाटत होतं की अनेकांनी किंवा मुंबईतील काही व्यक्तींनी काही याचिका न्यायालयामध्ये दाखल केल्या की मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था मराठा आंदोलनाला बिघडू शकते. सध्याच मुंबईमधली वाहतूक आणि मुंबईमधली ट्रॅफिक किंवा मुंबईमधलं वातावरण हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार गेलेलं आहे. अशा परिस्थितीत जर राज्यातील ग्रामीण भागातून 3 कोटी अतिरिक्त लोक मुंबईत आलेत तर मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा अक्षरशः बोऱ्या वाढणार आहे आणि याची दाट भीती मुंबईकरांना आहे. म्हणून त्या मुंबईकरांच्या वतीने काहींनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. काही विधितज्ञसुद्धा त्यात आहेत, काही राजकारणीसुद्धा त्यात आहेत. परंतु न्यायालयाने ह्या याचिका फेटाळून लावण्याचं किंवा फेटाळून लावल्या आहेत आणि त्यामुळे मराठा आरक्षण आणि मराठा किंवा जरांगेंचं आंदोलन हे आता मुंबईवर धडकणार एवढं निश्चित झालेलं आहे. त्यात अजितदादांनी सुद्धा आता थोडंसं तेल टाकण्याचा प्रयत्न केला की कायदा सांभाळला गेला पाहिजे, कायद्याची बूज राखल्या गेली पाहिजे, जरांगेंनी आंदोलन सौम्य केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि जर ऐकत नसेल तर खैर केल्या जाणार नाही वगैरे. त्यावर सुद्धा जरांगेंनी अजितदादांचा सपशेल प्रहार घेतलेला आहे अजितदादांवर आणि त्यांना अक्षरशः भुंकणाऱ्या कुत्र्याची त्यांनी उपमा देऊन जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन होणार हे सिद्ध करून दिलेलं आहे. याचिका दाखल झाल्या, न्यायालयामध्ये विषय सांगल्या गेले, काय परिस्थिती मुंबईमध्ये ओढवेल हे सांगितलं गेलं, तरीसुद्धा न्यायालयाने याचिकाकर्त्याचं ऐकलं नाही आणि हा दिलेला निर्णय हा लोकशाहीला साजेसा आहे असं मला वाटते. कारण जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा जरांगे पाटलांचं मुंबईत येणं हे काही काल परवा ठरलेलं नाही. त्यांच्या अंतरवली सराटी या गावामध्ये जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली, सेवानिवृत्त न्यायाधीश तिथं गेले, त्यांनी त्यांची चर्चा केली, दिवस दिला आणि या तारखेपर्यंत आपल्याला न्याय दिला जाईल अशा पद्धतीचं एक ग्वाही दिली, वचन दिलं आणि तेच मागण्यासाठी म्हणून जरांगे पाटील आपल्या समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईमध्ये निदर्शनं करतायत. कारण जरांगे पाटलांना अलीकडच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालीतून स्पष्ट दिसते आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याची नियत सरकारची नाही आणि त्यामुळे आता हात जोडून आमरण उपोषण करून आंदोलनं करून सरकार देत नसेल तर ते हिसकावून कसं घेता येईल हा मनोदय मराठा आंदोलकांनी केलेला आहे आणि त्याची संपूर्णतः तयारी मराठा समाजाने केलेली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये 18 चाकाचे ट्रक, टँकर, टिप्पर, ट्रॅक्टर सजवल्या जात आहेत. 1 मजली 2 मजली अशा पद्धतीची जाण्याची येण्याची व्यवस्था, खाण्यापाण्याची व्यवस्था, महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य हा सर्व मोठा लवाजमा घेऊन जरांगे पाटील जणू पूर्वीच्या वेळेस जशा
हे असायचं, सैन्य जायचं आणि त्या सैन्यासोबत सर्व दारुगोळा असायचा. तशा पद्धतीचा संपूर्ण दारुगोळा घेऊन जरांगे पाटील हे सरकारवर आक्रमण करणार असल्याचं दिसून येते. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही ज्या याचिका दाखल करता आणि यामुळे कायदा सुव्यवस्था मुंबईतली जर बिघडेल असं तुम्हाला वाटते, ही जबाबदारी सरकारची आहे, प्रशासनाची आहे. त्यामुळे सरकार त्याला सक्षम आहे, ते काम सरकारने करावं. त्यामुळे याच बाबीवर न्यायालयात दाखल झालेल्या याचिका ह्या फेटाळल्या गेल्या आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आता 3 कोटीच काय, त्याहीपेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव हे मुंबईत धडकणार आहेत, घुसणार आहेत. काय व्हायचं ते होईल. कायदा सुव्यवस्था असेल, वाहतूक यंत्रणा असेल, मुंबईचं सगळं सार्वजनिक जनजीवन असेल, गैरसोयी असतील, याची कुठलीही काळजी जरांगे पाटलांच्या आंदोलकांना नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी ही आता सरकारने घ्यायची आहे असं न्यायालयाने सुचवलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारला नाकीनं आणलेलं असते जरांगे पाटलांनी आणि त्यामुळेच ठिकठिकाणचे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे. आणि अभी नाही तो कभी नाही अशा स्वरूपाचं जरांगेंचं आंदोलन हे देश पातळीवर एक विराट आंदोलन महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये 20 तारखेपासून निघणार आहे. त्याची संपूर्ण तयारी मराठा बांधवांनी केलेली आहे. त्यामुळे हा आंदोलनाचा विषय आणि हे आंदोलन हे आगामी काळात काय दिशा घेते, सरकारची काय दशा करते, हे आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. मध्यंतरी 4 दिवस मुंबईला गेलो आणि तिकडून आल्यापासून प्रकृती बिघडली. त्यामुळे पाहिजे तसं मोकळ्या पद्धतीनं आपल्याशी बोलता येत नाही. तुर्तास थांबतो. धन्यवाद.